students, in our chapter called Units and Measurement. Okay, in last lecture I started with a very important point called dimensions. Okay, लास्ट लेक्चर मध्ये मी डायमेन्शन्सला सुरुवात केली होती आणि मी तुम्हाला सांगितलं होतं आपण फक्त डायमेन्शन्स नाही लिहिणार, अलॉंग विथ डायमेन्शन्स वी आर गोइंग टू राईट डाऊन देअर एसआय युनिट ॲज वेल. ओके, आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण 5 क्वांटिटीजचे डायमेन्शन आणि युनिट लिहिले होते. दॅट वॉज फर्स्ट वन वॉज द एरिया, व्हॉल्यूम, डेन्सिटी, वेलॉसिटी और स्पीड and acceleration. या 5 क्वांटिटीचे आपले लिहून झाले होते. Okay, today we'll write down few more quantities. Now pay attention. The 6th quantity is momentum. Okay, now symbol used for momentum is small p. Okay, small p symbol वापरतात momentum साठी. आता सगळ्यात पहिल्यांदा कुणाचंही युनिट किंवा डायमेन्शन लिहायचं असेल तर आपल्याला पहिली गोष्ट आली पाहिजे त्याचा फॉर्म्युला. ओके, सो फर्स्ट आय विल शो यू द फॉर्म्युला. मोमेंटम इज अ प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी. सो मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू वेलॉसिटी. दिस इज द फॉर्म्युला. ओके, आता आपल्याला लिहायचे एसआय युनिट. मास म्हटल्यावर केजी इंटू आहे ना, म्हणजे मध्ये थोडी जागा सोडायची किंवा हायफन. ओके, रूल्स मध्ये शिकवलंय. ओके, वेलॉसिटी इज मीटर पर सेकंड. सो व्हॉट इज द युनिट, एसआय युनिट ऑफ मोमेंटम? केजी मीटर पर सेकंड. ओके, नाउ वी हैव टू राइट डाउन द डायमेन्शन्स. ठीक आहे, डायमेन्शन्स तुम्ही डायरेक्टली लिहिले तरी चालतील. म्हणजे कसं, मी डायरेक्ट लिहितो एम, एल आणि टी. ठीक आहे, आता बघा केजी म्हणजे मास आणि केजीची पॉवर 1 आहे. मीटर म्हणजे लेंथ, त्याची पॉवर पण 1 आहे. सेकंडची पॉवर पण 1 आहे. पण पर आहे ना, पर म्हणजे तो डिनॉमिनेटर मध्ये, त्याला वर घ्या, minus 1. So what is the dimension of momentum? m1, l1, t minus 1. ठीक आहे, फाइन. हे असं केलं तरी चालेल किंवा तुम्ही डायरेक्टली पण करू शकता. आता मास हे बघा m l t. ठीक आहे, इनटू परत एकदा m l t. तर मासचे डायमेन्शन काय रे? 1 0 0. वेलॉसिटीचे डायमेन्शन ते आपले लास्ट टाइमच झाले, -1. असं लिहिलं तरी चालेल. आता हे इनटू आहे ना, इथे पण m इथे पण m, बेस सेम आहे ना, मग पॉवरशी काय होते? ऍडिशन. सो m1 m0, 1 + 0 1 आला 1. l बेस सेम आहे, पॉवर 0 1, 0 + 1 1. t बेस सेम, 0 + -1, 0 - 1 -1. ओके, सो असं केलं तरी चालेल. डायरेक्ट जमलं तर डायरेक्ट करा, पण डायमेन्शन चुकू नका. ओके, सो व्हॉट इज द डायमेन्शन ऑफ मोमेंटम? m1 l1 t -1. ओके, सो दिस इज द 6th क्वांटिटी which I wrote, that was momentum. Okay, the next quantity is force. Okay, so next quantity is force. चला फॉर्म्युला, सुरुवात फॉर्म्युला पासून करू. काय असतो फोर्सचा फॉर्म्युला? फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सिलरेशन. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सिलरेशन. चला युनिट, एसआय युनिट. आता लक्ष द्या, मास इज केजी, ऍक्सिलरेशन इज मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे झालंय आपलं. सो केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर इज अ फोर्स. यालाच आपण म्हणतो न्यूटन. कळलं? तुम्ही म्हणाल सर एसआय युनिट न्यूटन आहे. बरोबर आहे तुमचं, न्यूटनच एसआय युनिट आहे, पण यालाच न्यूटन म्हणतात. ओके,
Instead of calling it as kg meter per second square, they call it as Newton. Okay. So what is the SI unit of force? SI unit of force is Newton or kg meter per second square. ठीक है. आता लिहायचे dimensions. Okay. Now look here. आता dimension कसे लिहायचे तुमच्यावर आहे. मी तुम्हाला आता दोन टेक्निक्स शिकवल्या. तुम्ही मासचे डायमेन्शन लिहा, एक्सेलरेशनचे लिहा आणि कंबाईन करा, किंवा याच्यावर डायरेक्ट पण लिहायला शिका. एम एल टी हिला केजी म्हणजे मास न्यूमरेटर मध्ये पॉवर 1, मीटर म्हणजे लेंथ पॉवर 1 आणि न्यूमरेटर मध्ये, टाइम पॉवर 2 पण डिनॉमिनेटर मध्ये, टेक इट टू न्यूमरेटर -2. So what are the dimensions of force? m1 l1 t -2. ओके. म्हणजे मी मोमेंटमचे डायमेन्शन्स दिले आणि फोर्सचे डायमेन्शन दिले. ओके. समजते. लास्ट टाइम आपण 5 लिहिलेत, आपण पुढे कंटिन्यू करतोय. सो हियर वी कंटिन्यू अँड वी रोट डायमेन्शन्स ऑफ 2 more quantities, momentum and force. ओके. आता तुम्ही प्रॅक्टिस करू शकता स्वतःहून. ओके. फक्त तुम्हाला फॉर्म्युला व्यवस्थित आला पाहिजे. फॉर्म्युला नाही आला तर प्रॉब्लेम आहे. 8 quantities impulse. Okay, 8 quantities impulse. The symbol used for impulse is J. Okay. Now the formula for impulse is, I will tell you formula. मला माहिती आहे बरेच जणांना माहित नसेल. Impulse is equal to force into time. So impulse चा फॉर्म्युला आहे force into time. चला पहिले युनिट, SI युनिट. आता फोर्स समोरच युनिट आहे फोर्स. काय रे? केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर असं खाली लिहितोय मुद्दाम. इनटू टाइम सेकंड. एस स्क्वेअर आणि एस म्हणजे एक एस कॅन्सल झाला, म्हणजे झालं केजी मीटर पर सेकंड. केजी मीटर पर सेकंड. कळलं? किंवा और फोर्सचं न्यूटन आणि टाइमचं सेकंड. सो न्यूटन सेकंड दोन्ही चालतील. आयदर यू राईट. हे सोपं आहे ना सगळ्यात. न्यूटन सेकंड हेच वापरतात. और केजी मीटर पर सेकंड. ठीक आहे. नाउ राइट डाउन डायमेन्शन्स. आता डायरेक्ट लिहू आपण. एम एल टी. चला डायरेक्ट. केजी, केजी म्हणजे मास पॉवर 1 न्यूमरेटर मध्ये, मीटर म्हणजे लेंथ पॉवर 1 न्यूमरेटर मध्ये, सेकंड म्हणजे टाइम पॉवर 1 पण डिनॉमिनेटर मध्ये. सो टेक इट टू न्यूमरेटर. So what are the dimensions of impulse? m1 l1 t -1. ओके. ठीक आहे. सी बघा असं होऊ शकतं का सर? दोन वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन सेम येऊ शकतात का? हो, येऊ शकतात. इथेच आहे बघा. मोमेंटम अँड इम्पल्स बोथ हॅव सेम डायमेन्शन्स. m1 l1 t -1, m1 l1 t -1. ओके. ठीक आहे. सो डायमेन्शन सेम येऊ शकतात, युनिट पण सेम येऊ शकतो. ओके. पण दोघांमध्ये फरक आहे बरं का. मोमेंटम आणि इम्पल्स मध्ये एक डिफरन्स पण आहे, पण तो तुम्हाला आता नाही कळणार कारण इम्पल्स आपल्याला नंतर डिटेलमध्ये शिकायचं आहे. ओके. इम्पल्सचं बेस्ट एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. इम्पल्स मीन्स टायमिंग. ओके. फोर्स अप्लाइड ऑन द ऑब्जेक्ट फॉर पर्टिक्युलर टाइम इज इम्पल्स. ओके. सो नाउ विल गो अहेड अँड विल राइट ऑन नेक्स्ट. The next quantity is work. 8 झाले ना आपल्या. So 9th is work. ओके. नाव सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला फॉर्म्युला आला पाहिजे. ओके. काय वर्कचा फॉर्म्युला? वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. सो चला पहिले युनिट, एसआय युनिट.
तर डायरेक्ट लिहितो मी. फोर्स न्यूटन, डिस्प्लेसमेंट मीटर, न्यूटन मीटर, बरोबर आहे. और जे फॉर जूल. ठीक आहे. सो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणून न्यूटन मीटर और जूल. हे कोणीच वापरत नाही, आपण सगळे जूलच वापरतो. ठीक आहे. आता डायमेन्शन्स. Now we have to write down dimensions. आता इकडे बघा, फोर्सचे डायमेन्शन लिहितो कारण आपण ऑलरेडी लिहिले. M1 L1 T मायनस 2 हे फोर्सचे डायमेन्शन. इनटू डिस्प्लेसमेंट M L T. डिस्प्लेसमेंट म्हणजे एक प्रकारे अंतर, म्हणजे L1. टाइम आणि मास नाहीये, 0. आता या दोघांना कंबाईन करा. M पॉवर 1 M पॉवर 0, सो M रेज टू 1, L रेज टू 2, 1 plus 1 ना, and T raised to minus 2. Okay, so what are the dimensions of work? M1 L2 T minus 2. ठीक आहे. ओके. सी कुठलीही मेथड असू द्या, मगाशी मी तुम्हाला युनिट वरून लिहायला शिकवत होतो, आता मी तुम्हाला क्वांटिटीज वरून लिहायला शिकवते, पण तुम्हाला डायमेन्शन लिहिता आले पाहिजे. ओके. कुठलीही फिजिकल क्वांटिटी असेल त्याला, जर त्याला युनिट असेल तर त्याला डायमेन्शन नक्की असतात. ओके. ठीक आहे. Now we'll go to the next one, 10th one, kinetic energy. Fine. Okay. Now all of you know the formula of kinetic energy. It's very simple. Kinetic energy is equal to half m v square. This v is velocity. Half m v square. आता हाफ हा कॉन्स्टंट आहे. हाफ कधी बदलतो का? नाही. हाफ काय आहे आणि हा तो नंबर आहे, न्यूमरिकल आहे, त्यामुळे त्याला युनिट आणि डायमेन्शन नसतात. कॉन्स्टंट क्वांटिटी डज नॉट हॅव युनिट और डायमेन्शन. ठीक आहे. सो SI युनिट. मासचं काय रे? kg. वेलॉसिटीचं मीटर पर सेकंड, पण इथे स्क्वेअर आहे, सो kg मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. और जूल, त्यालाच काय म्हणतात? जूल. ओके. ठीक आहे. आता आपल्याला लिहायचे डायमेन्शन्स. आता तुम्ही डायमेन्शन्स डायरेक्ट लिहू शकता. M L आणि T. चला इकडे बघा, kg ची पॉवर 1, मीटर त्याची पॉवर 2, आणि तो दोघं न्यूमरेटरला आहेत. सेकंडची पॉवर 2, पण तो डिनॉमिनेटरला आहे, टेक इट टू न्यूमरेटर. So M1 L2 T minus 2. These are the dimensions of which energy? Kinetic energy. ठीक है. Formula, unit, dimensions. Okay. Now, next is 11th, potential energy. We have to write down dimensions of potential energy. ठीक है. First of all, we have to write its formula. काय फॉर्म्युला बघा? पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh. सगळ्यांना फॉर्म्युला माहिती आहे, mgh. ओके. आता नीट बघा. m म्हणजे काय रे? मास. h इज हाइट. व्हाट g स्टँड्स फॉर? g स्टँड्स फॉर एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. g चं नाव काय? एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, म्हणजे ते एक्सेलरेशन आहे. ओके. एक्सेलरेशन ड्यू टू ते ग्रॅव्हिटीने तयार केलेलं एक्सेलरेशन आहे, पण ते आहे एक्सेलरेशन. ओके. सो वी विल राइट डाउन SI युनिट. मास kg, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मीटर पर सेकंड स्क्वेअर, अँड हाईट मीटर. बरोबर. म्हणजे त्याला मी असे लिहू शकतो ना, kg मीटर स्क्वेअर m इंटू m पर सेकंड स्क्वेअर. सेम आलं ना, म्हणजेच और जूल. ओके. मग डायमेन्शन्स लिहू आता आपण. M L T.
युनिट जेव्हा सेम असतं डायमेन्शन सेम असतात. kg1 L2 हा न्यूमरेटरला घ्या -2. Okay, so these are the dimensions of which energy? Potential energy. So now we have dimensions of all three quantities: work, kinetic energy and potential energy. Okay, लक्षात ठेवा, आपण नेहमी म्हणतो वर्क इज अ फॉर्म ऑफ एनर्जी म्हणतो ना आपण, म्हणजे ते दोन्ही सेम आहेत ना, म्हणून तिघांचे युनिट पण सेम आहेत आणि डायमेन्शन पण सेम आहेत. ओके, म्हणजे ज्या क्वांटिटीजचं नेचर सिमिलर असतं, युनिट सिमिलर असतं, त्यांचे डायमेन्शन्स पण सेम असतात. दॅट्स वाय वर्क, कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी. ओके, हीट इज ऑल्सो व्हॉट? हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. मग हीटचे डायमेन्शन पण हेच. ज्याचं युनिट जूल आहे त्या सगळ्यांचे डायमेन्शन सेम आहे. ओके, सो ऑल दोज फिजिकल क्वांटिटी विच हॅज एक्झॅक्टली इक्वल युनिट विल हॅव इक्वल डायमेन्शन्स. ओके, ठीक आहे. बघा आतापर्यंत किती क्वांटिटीज लिहिल्या आपण? 11 क्वांटिटीज लिहिल्या. ओके, आपण अजून लिहिणार आहे. तुम्हाला कळलं पाहिजे कसं लिहायचं. आता बघा, मी तुम्हाला ज्यावेळेस डायमेन्शनचे रूल्स शिकवले होते इनिशियली, ओके, व्हेन आय टॉट यू द रूल्स ऑफ डायमेन्शन, त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं there are 7 fundamental quantities. 7 fundamental quantities. But whenever we are writing only 3: mass, length, time. या 3 आपण कंपल्सरी लिहितो आणि बाकीच्या 4 प्रेझेंट असतील तर लिहायच्या, अदरवाइज लिहित नाही आपण. ओके, सो त्याचं एक एक्झाम्पल घेतो मी तुम्हाला. ओके, बघा, 12th एक्झाम्पल इज इलेक्ट्रिक charge. Okay, so we are writing dimensions of electric charge. आता इलेक्ट्रिक चार्जचा सिम्बॉल असतो Q. Q is the symbol of charge. ओके, आता जर आपण इलेक्ट्रिक चार्जचे डायमेन्शन लिहितोय तर सगळ्यात पहिल्यांदा करंटची डेफिनेशन आहे. करंट I is equal to Q upon T, if you remember. Okay, therefore Q is equal to IT. You all know this. So, electric charge is equal to electric current into time. This is the formula which we all know. Okay? सगळ्यांना हा फॉर्म्युला माहिती आहे, अगदी 9वी पासून आपण शिकतोय. ओके, सो इलेक्ट्रिक चार्ज इज इक्वल टू इलेक्ट्रिक करंट इंटू टाइम. आता आपण पहिल्यांदा एसआय युनिट लिहू. इलेक्ट्रिक करंट एम्पियर, टाइम सेकंड, एम्पियर इंटू सेकंड. पण हे कोणीच वापरत नाही, सगळेजण काय वापरतात? सी स्टँड्स फॉर कूलम. कूलम सायंटिस्टचं नाव आहे म्हणून सिम्बॉल कॅपिटल आहे. ओके, बट वेन वी आर रायटिंग द फुल नेम इट शुड स्टार्ट विथ द स्मॉल लेटर. कळलं? सो एम्पियर इंटू सेकंड पण चालेल, पण ते कोणीच वापरत नाही, आपण कूलम वापरतो. सो कूलम. ठीक आहे, नाव वी हॅव टू राईट डाऊन द डायमेन्शन्स. ओके, आता लक्ष द्या. आता आपल्याला त्याचे डायमेन्शन्स लिहायचे. ओके, तुम्हाला रूल काय सांगितलंय, काही झालं तरी पहिले कोण लिहून घ्यायचं? एम, एल आणि टी लिहून घ्यायचं. घेतला? ठीक आहे. आता मास आहे का रे? नाही. लेंथ आहे का? नाही. टाइम आहे सर, टाइम आहे. टाइमची पॉवर काय? 1. आणि हे 3 सोडून कोण आहे? करंट आहे. सो अपार्ट फ्रॉम दीज 3 क्वांटिटीज देयर इज वन एक्स्ट्रा क्वांटिटी कॉल्ड करंट, आणि करंट ही फंडामेंटल आहे. मग करंटचे 2 सिम्बॉल शिकवले होते मी तुम्हाला, आठवत असतील, आय और ए. तुमच्या बुक मध्ये आय वापरलाय, सीबीएसईच्या पुस्तकात ए पण असतो. ओके, आपण आय वापरू. सो इथे दिला आय. सो इलेक्ट्रिक करंटचं सिम्बॉल आय. I ची power 1. So what are the dimensions of electric charge? M0, L0, T1, I1. These are the dimensions of electric charge. Okay? याचा अर्थ तुम्हाला डायमेन्शन लिहिण्यासाठी फॉर्म्युला आलाच पाहिजे. फॉर्म्युला आला तर डायमेन्शन लिहिता येतात. ओके, हा वेगळा काय प्रॉब्लेम, कारण याच्यामध्ये MLT सोडून एक एक्स्ट्रा टर्म आली आहे, अँड दॅट टर्म इज इलेक्ट्रिक करंट.
इतके वेळ आपण आय लिहित होतो का? नाही, कारण ती बेसिक नाहीये. बेसिक या 3 आहेत. सो या 3 आल्याच पाहिजेत आणि उरलेल्या 4 प्रेझेंट असतील तर लिहा, नाही तर नका लिहू. ठीक आहे. ओके, आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ याचं. ओके, नाव हे तुमच्या बुक मध्ये नाहीये, पण मला माहिती ते एक्झाम्पल, ते घेतो मी. ओके, 13th क्वांटिटी इज टेम्परेचर ग्रेडियंट. ओके, इट्स कॉल्ड टेम्परेचर ग्रेडियंट. आता पहिल्यांदा या शब्दाचा अर्थ काय? ओके, 2 शब्द लक्षात ठेवा. एक रेट, रेट म्हणजे अपॉन टाइम, आणि दुसरा ग्रेडियंट, ग्रेडियंट म्हणजे अपॉन डिस्टन्स. ओके, रेट मीन्स अपॉन टाइम, gradient means upon distance. So we have to write down formula for temperature gradient. So formula is temperature upon distance. Temperature upon distance. Formula लिहिला. आता लिहू आपण SI unit. What is SI unit of temperature? Kelvin per meter. Kelvin per meter. Now we'll write down dimensions. Kind of dimension M, L, T. हे आलेच पाहिजे. हे सोडून कोण आहे? टेम्परेचर. टेम्परेचरचं सिम्बॉल असतं K. ओके, आता याच्यात मास आहे का? नाही, 0. टाइम आहे का? नाही, 0. टेम्परेचर हो, कुठे? न्यूमरेटरला, म्हणजे पॉवर 1. डिस्टन्स म्हणजे लेंथ, कुठे? डिनॉमिनेटरला, पॉवर 1 वरती गेली, -1. सो M0, L-1, T0, K1. These are the dimensions of temperature gradient. ओके, हे 2 एक्झाम्पल असे ज्यात MLT सोडून एक्स्ट्रा काहीतरी आहे. ओके, ठीक आहे, फाइन. सो वी हॅव फिनिश 13 क्वांटिटीज. ओके, वी कॅन राईट मोर स्टिल. ओके, पण अजून लिहू शकतो. The next we are going to write is 14th. Volume gradient. Okay, so you have to write down dimensions and unit of volume gradient. Okay, सगळ्यात पहिल्यांदा फॉर्म्युला काय येणार? मी काय सांगितलं? ग्रेडियंट म्हणजे डायरेक्ट आपण काय लिहून टाकायचं? डिस्टन्स दिलं. आता मगाशी टेम्परेचर होतं म्हणून इथे टेम्परेचर लिहिली, इथे व्हॉल्यूम आहे. सो व्हॉल्यूम. सो फॉर्म्युला फॉर व्हॉल्यूम ग्रेडियंट इज व्हॉल्यूम अपॉन डिस्टन्स. ठीक आहे. आता SI युनिट. व्हॉल्यूमचं मीटर क्यूब अपॉन डिस्टन्स मीटर. So what is the SI unit of volume gradient? मीटर स्क्वेअर. ठीक आहे. डायमेन्शन सगळ्यात सोपे द्यायचे. डायमेन्शन्स इज इक्वल टू MLT. मास नाहीये याच्यात, टाइम नाहीये. मीटर इज लेंथ 2. So what are the dimensions of volume gradient? M0, L2, T0. ओके, ठीक आहे. सो 14 क्वांटिटीज लिहिल्या आपण. तुमच्या बुक मध्ये आहेत त्याच्यापेक्षा एक जास्त लिहिली आपण. ओके, जास्त राहतात, म्हणजे बुक मध्ये 8-9 आहेत, 10, आपण 14 लिहिले. मी अजून एक सांगतो तुम्हाला. ओके, तुम्हाला फॉर्म्युला आला पाहिजे. जे तुम्हाला माहिती तेच सांगतो आता मी. ओके, इफ आय आस्क यू व्हॉट इज द युनिट अँड डायमेन्शन ऑफ पोटेन्शियल डिफरन्स, इलेक्ट्रिसिटी मधली कन्सेप्ट आहे, और त्यालाच म्हणतात voltage. We all know formula. Potential difference is equal to amount of work done to move charge. It is the amount of work done to move charge. We all know that. Okay. मग आता पहिले युनिट लिहू आपण. SI युनिट. वर्क म्हणजे जूल, चार्ज म्हणजे कूलम, पण त्यालाच आपण म्हणतो V. V स्टँड्स फॉर व्होल्ट.
सो याचा युनिट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स और व्होल्टेज इज वोल्ट, हे सगळ्यांना माहिती आहे. आता डायमेन्शन्स लिहू आपण. ओके, लुक ॲट द डायमेन्शन्स. वर्कचे डायमेन्शन आपण वर्कचे मगाशी लिहिलेले आहेत. इफ यू रिमेंबर, M1, L2, T-2. These are the dimensions of work upon. Okay? चार्जचे पण लिहिलेत आपण. M0, L0, T1, I1. ठीक आहे. आता हे मॅनेज करा. M1 आणि 0 खालून 0 वर गेला मायनस 1 मायनस 0 1. L 2 आणि 0 2 मायनस 0 2. T तर T बघा -2 आहे, खाली 1 आहे, वर गेला -1 -2 -1 -3. and I वरती I नाहीच आहे, खाली I1 आहे, वर गेला -1. So these are the dimensions of potential difference. ओके, ठीक आहे. याचा अर्थ तुम्ही कुणाचे पण डायमेन्शन्स लिहू शकता, कुणाचे पण, फक्त तुम्हाला फॉर्म्युला आला पाहिजे. तुम्ही रेझिस्टन्स पण लिहू शकता. व्हॉट इज रेझिस्टन्स? व्होल्टेज अपॉन करंट, V अपॉन I. व्होल्टेजचे शिकवलेत मी. ओके, सो यू कॅन राईट डाऊन रेझिस्टन्स ऑल्सो. सो कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचे तुम्ही डायमेन्शन लिहू शकता आणि युनिट लिहू शकता इफ यू नो द फंडामेंटल क्वांटिटीज अँड देअर फॉर्म्युला. ठीक आहे. ओके, मग तुमच्या बुक मधल्या ऑलमोस्ट सगळ्या क्वांटिटी मी घेतलेल्या आहेत. अजून भरपूर क्वांटिटीज आहेत, पण त्या अजून तुम्हाला शिकवून झालेल्या नाहीयेत. पुढचे 2 वर्ष तुम्ही वेगवेगळ्या क्वांटिटी शिकणार आणि दरवेळेस त्यांचं युनिट लिहिणार. गॉट इट? ओके. नाउ देयर इज वन प्रॉब्लेम इन युअर बुक, वी विल टेक दॅट. ओके, तो प्रॉब्लेम करू आपण. वी विल रीड आउट फॉर यू. पे अटेन्शन. इट्स पेज 14, question 2, second problem. Okay, listen. What are the dimensions of quantity L under root L upon G? What are the dimensions of quantity L under root L upon G, where L is the length and G is the acceleration due to gravity? Okay, आता याचे डायमेन्शन द्यायचे. ओके, काही नाही, सोपं आहे, लक्ष द्या. सगळ्यात पहिल्यांदा मी काय करतो, इक्वल टू L इंटू L अपॉन G. हे स्क्वेअर रूट आहे ना, रेज टू हाफ. सिंपल केलं. ओके, ठीक आहे. L इंटू L अपॉन G रेज टू हाफ. आता या L ची पॉवर असं लिहू का, L इंटू L रेज टू हाफ G रेज टू हाफ. ठीक आहे. डिनॉमिनेटरला कोण आहे, G रेज टू हाफ. इथे काय पॉवर आहे, 1, मध्ये इंटू आहे, बेस सेम आहे, सो पॉवर्स गेट ऍडेड. 1 प्लस हाफ 3/2. हाच फॉर्म्युला आहे, वेगळा नाहीये, फक्त विल राईट डायमेन्शन्स. ओके, L म्हणजे काय रे, लेंथ. M0 L1 T0 रेज टू 3/2. ओके, हे लेंथचे डायमेन्शन आहेत. अपॉन खाली कोण आहे, G म्हणजे कोण, ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. M0 L1 T-2 आपण अगोदरच लिहिलेले. ओके, रेज टू व्हॉट, रेज टू 1/2. ठीक आहे, फाईन. आता सॉल्व्ह करायचं लाईक अ मॅथ्स. Powers, this is also power, this is also power, so they get multiplied. So M raised to 0 into 3/2, 0. L raised to 1 into 3/2, 3/2. And T, 0 into 3/2, 0. Now the numerator, now go for denominator, okay? 0 into half, 0. 1 into half, 1. -2 into half, -1. ओके, ठीक है. सो आता M L आणि T. आता फायनल स्टेप. इथे 0 इथे 0 म्हणजे M0 येणार. इथे 3/2 इथे 1 आणि हे डिव्हिजन मध्ये,
वर गेला मायनस म्हणजे 3/2 मायनस 1. बरोबर. LCM 2 क्रॉस मल्टिप्लाय 3 मायनस 2 1 1/2 राईट. आता टी वरती 0 आणि खाली -1, मग तो वर जाता राहणार +1. ओके. सो दीज आर द डायमेन्शन्स ऑफ दॅट क्वांटिटी जी त्यांनी आपल्याला विचारली होती, तिचे आपण डायमेन्शन्स काढले. ओके. काय आले डायमेन्शन्स? L √L/G, M0 L⁻½ and T⁻1. These are the dimensions. ओके. म्हणजे तुम्हाला फॉर्म्युला दिला तर तुम्ही कुठल्याही क्वांटिटीचे डायमेन्शन्स काढू शकता. ठीक आहे. सो दिस इज द स्टडी ऑफ डायमेन्शन. आता तुम्हाला सगळ्यांना प्रॅक्टिस झाली पाहिजे याची डायमेन्शनची, कारण याच्या पुढचा पॉइंट आहे युजेस ऑफ डायमेन्शन. ओके. दॅट विल स्टडी नेक्स्ट टाइम. थँक्यू.